श्रीपादांचा गणेश चतुर्थीस अवतार झाला हे विशेष आहे। लाभ हा गणेशाचा पुत्र एका युगात लाभाद महर्षी या नावाने नावाजला होता। तोच श्रीकृष्ण अवतारात नंद या रूपात जन्मास आला। श्री वासवी माता या भूमीवर भास्कराचार्य या नावाने अवतरल्या। लाभ श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतार कालात त्यांचे आजोबांच्या स्वरूपात जन्मास आले होते। आपल्या तत्वामध्ये विघ्नविनाशक तत्व स्थिर करून श्रीपाद प्रभू अवतरले। ते अवतरले तेव्हा चित्रा नक्षत्र होते। त्या नक्षत्रापासून 27वे नक्षत्र हस्त नक्षत्र असताना कुरवपुरात अदृश्य झाले। जन्मपत्रिके प्रकारे 27 नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवग्रहापासून मिळणारे अनिष्ट फल निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्त मंडल दीक्षा घेतात। एका मंडलामध्ये श्रद्धाभक्तीने श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते। मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे एका दिशेने आपली स्पंदने आणि प्रकंपने सोडित असतात। त्यांचे प्रकंपन वेगवेगळ्या 40 दिशांमध्ये प्रसरण पावतात। या 40 दिशांमधून होणारे प्रकंपन थांबवून श्रीपाद प्रभूकडे वळविले तर ते श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात। तेथे ते आवश्यक बदल घडवून स्पंदनामध्ये रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात। यानंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात। अरे शंकर भट्टा, तू श्रीपाद प्रभूचे चरित्र लेखन करशील असे अंतःदृष्टीने कळले आहे। लोकांमध्ये व्यवहारात असलेल्या पारायण ग्रंथात लेखकांची वंशावळी केवळ मनात नसताना रचली गेलेली स्तोत्रे वगैरे असतात। तू लिहिलेल्या प्रभुचरित्रामध्ये तुझ्या वंशावळीची आवश्यकता नाही। प्रभूचे ध्यान करून तुझ्या अंतर्नेत्रामध्ये श्रीपादांना समोर आणून सर्वांना सुलभतेने समजेल अशा रीतीने रचना करशील तेव्हा श्रीपादांचे चैतन्य तुझ्या लेखणीद्वारे जे विवरण करेल तेच सत्य होईल। या प्रकारे स्फूर्तीने लिहिलेला ग्रंथ किंवा उच्चारलेले मंत्र छंदोबद्ध असण्याची आवश्यकता नाही। कान्ही महाभक्तांना दैवी साक्षात्कार होऊन त्यांच्या स्थानिक भाषेत स्तोत्र प्रार्थना स्फुरतील। त्या छंदोबद्ध व्याकरणदृष्ट्या अगदी बरोबर असण्याची गरज नाही। भक्त जी पदे म्हणतील त्या पदामध्ये परमेश्वराने संतुष्ट होऊन वर दिलेला असल्याने त्यामध्ये परमेश्वराची अनुग्रह शक्ती असते। त्या पदांमध्ये असलेल्या स्तोत्रांचे आपण पठण केल्यास आपले चैतन्य तत्काळ भगवत चैतन्याशी सामिप्य पावते। परमेश्वर भावप्रिय आहे, भाष्यप्रिय नाही। भावना म्हणजे शाश्वत शक्ती। श्रीपाद प्रभूचे मल्लादी, वेंकटप्पया श्रेष्ठी आणि वत्सवाय या 3 कुटुंबांशी अत्यंत सख्य होते। एका सणाच्या निमित्ताने वेंकटप्पा श्रेष्ठींनी अप्पळराजू दाम्पत्यास त्यांच्या घरी आमंत्रित केले होते। त्या दिवशी श्रेष्ठी बरेच गंभीर दिसत होते। त्याला तसेच कारण होते। पिठिकापुरममधील एका सुप्रसिद्ध ज्योतिषाने श्रेष्ठींच्या मृत्यूची वेळ, दिवस, वार, तिथी सर्व सांगितले होते। त्यांचे ज्योतिष आतापर्यंत कधी खोटे ठरले नव्हते हेच कारण श्रेष्ठींच्या गंभीरपणाचे होते। त्या ज्योतिषाने अशी प्रतिज्ञा केली होती की त्यांची भविष्यवाणी खोटी झाल्यास तो मुंडन करून गाढवावर बसून गानवभर फिरेल। अपमृत्यू टाळण्यासाठी अप्पळराजू शर्मा यांनी कालाग्नी शमनाची पूजा करून त्याचा प्रसाद श्रेष्ठींना आणून दिला। थोड्याच वेळात सुमती महाराणी भरजरी वस्त्रे परिधान करून श्रीपादास घेऊन श्रेष्ठींकडे आली। तेवढ्यात श्रेष्ठीच्या हृदयात असह्य वेदना होऊ लागल्याने ते मोठ्याने आई असे ओरडू लागले। सुमती त्यांच्याकडे धावतच गेली। त्या दिव्य मंगल स्वरूपातल्या साध्वीने आपल्या दिव्य श्रीहस्ताने श्रेष्ठीच्या हृदयावर स्पर्श केला। त्याच वेळी श्रीपाद जा असे जोरात ओरडले। श्रेष्ठींच्या घरात एक बैल होता, त्याने तडफडून काही क्षणातच आपले प्राण सोडले आणि श्रेष्ठी वाचले। ही बातमी कळताच तो ज्यातिषी धावतच श्रेष्ठींच्या घरी आला। आपली भविष्यवाणी चुकल्याची त्याला खंत वाटली।